मी आता या बसा. थँक्यू सर. गुड मॉर्निंग सर. गुड मॉर्निंग. आपलं नाव न सांगता थोडक्यात परिचय करून. सर मी छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पैठण तालुक्यातील सुलतानपूर या गावाहून आलो आहे. माझे 10वीपर्यंत शिक्षण माझ्या गावाकडे म्हणजे पारुंडी येथे कंप्लीट झाले. त्यानंतरचं 12वीचं शिक्षण मी सरस्वती भुवन सायन्स कॉलेज छत्रपती संभाजीनगर येथून पूर्ण केले. त्यानंतर मी माझं ग्रॅज्युएशन मेकॅनिकल इंजिनिअरिंग या फील्डमध्ये कंप्लीट करून कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पुणे येथून 2021 साली पासआउट झालो सर. मला 10वी माझी 2015 साली झाली. मला 10वीला 93.40% होते. 12वीला 89.08% होते आणि माझं CGPA हा 7.42 होता. माझी हॉबी सर रिकाम्या वेळात शेतात जाणे, पिकांचे ऑब्झर्व करणे आणि वेळ मिळाला तर वडिलांना शेतीत मदत करणे. आता तुमचं फॅमिली बॅकग्राऊंड काय? सर माझे वडील शेतकरी आहेत. मग आता तुमची हॉबी आहे की रिकाम्या वेळात शेतात जाणे आणि वडील शेतकरी आहे, तर तुम्ही शेती व्यवसायाला कुठंतरी अवहेलना करता असं वाटत नाही तुम्हाला की रिकाम्या वेळेत तुम्ही जाता? ज्याचं जो पोशिंदा आहे बळीराजा आपला, तिथं कुठंतरी हे कॉन्ट्रोवर्सी स्टेटमेंट वाटत नाही तुमची हॉबी तुम्हाला? म्हणजे सर ज्यावेळेस वेळ भेटतो किंवा वडिलांना शेतीत कामाची गरज पडते त्यावेळेस मी निश्चित शेतात जातो सर. त्यामुळे मी हा रिकामा शब्द म्हणजे रिकाम्या वेळेत शब्द वापरला सर. म्हणजे ज्यावेळेस वेळ भेटतो किंवा वडिलांना आपली खरंच गरज आहे शेतात काम करण्याची त्यावेळेस मी मदत करतो सर. कारण शेतकऱ्याच्या मुलांना तर वडिलांना मदत करणे हा तर ते रिकाम काम होऊ शकत नाही, रिकामा वेळ होऊ शकत नाही असं वाटत नाही तुम्हाला? तुमची हॉबी कुठंतरी चुकते? नाही सर. ज्या कुटुंबाशी आपण निगडीत आहात, शेतकरी कुटुंबातून आपली पार्श्वभूमी आहे, तर आपण असं वाटत नाही आपल्याला? ठीक आहे, हरकत नाही. मग आता तुमची पदवी कशात झालेली आहे? मेकॅनिकल इंजिनिअरिंग. छान. आता बघा, पदवी कोणत्या वर्षी झाली तुमची मेकॅनिकल इंजिनिअरिंग? 2021 साली. 2021 ते 2024 यामध्ये तुम्ही काय केलं? सर 2021 साली लॉकडाऊनची कंडिशन असल्यामुळे मी माझा MPSCचा अभ्यास गावाकडे सुरू केला. त्याच्यानंतर वडिलांचं थोडं फॅमिली बॅकग्राऊंडमुळे मला जास्त वेळेस सिटीमध्ये येऊन अभ्यास करण्याचा वेळ मिळाला नाही सर. सर मग वडिलांना शेतीत मदत करून आम्ही माझा अभ्यास चालू ठेवला आणि मागील 1 वर्षापासून मी आपण इथे परत माझा येऊन अभ्यास सुरू केला सर. मला सांगा, मेकॅनिकल इंजिनिअरिंग झाल्यानंतर तुम्हाला प्लेसमेंट नव्हतं का? सर 2021 साली ज्यावर्षी मी पासआउट झालो ते इयर सर लॉकडाऊनचं होतं आणि त्यामुळे मला घरून कॉलेज कंप्लीट करावं लागलं आणि गावाकडे असणारी माझ्याकडे संसाधनाची अनुपलब्धता, इंटरनेट कनेक्टिव्हिटी अशा सुविधांमुळे मी जास्त प्लेसमेंटला फेस करू शकलो नाही सर. तुमच्याकडे अँड्रॉइड फोन नाही का? आहे सर, पण जे लागणारी गरज होती त्यावेळेस लॅपटॉप, परत त्यावेळेस त्या स्पीडचं लागणारं इंटरनेट, त्यामुळे एवढं ज्यावेळेस मी प्लेसमेंटला बसायचो तर माझा आवाज समोरच्या टीमला जात नव्हता, माझं प्रेझेंटेशन तेवढं व्यवस्थित होत नव्हतं सर. मी बऱ्याच वेळेस फायनल राऊंड म्हणजे HR राऊंडपर्यंत जाऊन परत आलेलो आहे सर. बरं. गाव कोणतं तुमचं? सुलतानपूर सर. बुलढाणा? नाही सर, पैठण तालुक्यात. पैठण तालुक्यात सुलतानपूर आहे. किती लोकसंख्या आहे? सर 786 2011च्या लोकसंख्या जनगणनेनुसार. आणि मोबाईलचं कोणतं टावर आहे तिथं? सर आमच्या गावात नाही, पण गावापासून 2 किलोमीटर दूर जिओचं आहे सर. जिओचं टावर. मग जिओची 4G केबल नाही तिथं? आहे सर. मग तरी तुम्हाला त्या सुविधा नाही सर, तेवढ्या प्रमाणात नेटवर्क कनेक्टिव्हिटी येत नाही. म्हणजे फक्त जिओलाच रेंज असते गावामध्ये, अदर सिमला तर अजिबात नाही सर. ठीक आहे. आता मेकॅनिकल इंजिनिअरिंग तुमचं झालेलं आहे आणि तुम्ही PSI पदासाठी इंटरेस्टेड आहात. आता शासनाचे तुम्ही 4 वर्ष शैक्षणिक खर्च केला. आता शासनाला म्हणजे पोलीस प्रशासनात तुम्ही येणार, मग तुमच्या डिग्रीचा फायदा काय होईल हे मला कळलं सर. नाही. माझी डिग्री टेक्निकल डिग्री असल्यामुळे माझ्याकडे टेक्निकल गुण तयार झाले, जसे क्रिटिकल अँड थिंकिंग, रॅशनल अप्रोच, प्रॉब्लेम सॉल्विंग अँड ऑब्जेक्टिव्ह बेसिस, ह्याचे गुण तयार झाले. त्याच्यानंतर माझा जो सेमिस्टरचा अभ्यास होता, म्हणजे कमी कालावधीत जास्त एक प्रेझेंटेशन करणे, सबमिशन करणे, याच्यामुळे माझ्यामध्ये वेळेचं नियोजन आणि जास्त काम करण्याचे असे गुण तयार झाले सर. आणि याचा मला निश्चितच या क्षेत्रात आल्यावर फायदा होईल सर. बरं. आता रॉबद्दल काय माहिती आहे तुम्हाला? रॉबद्दल माहिती सांगा थोडीशी. रॉ ही आपली म्हणजे सर रिसर्च अँड ॲनालिसिस विंग ऑफ इंडिया, ही जी संस्था आहे ना, ही बाह्य जे धोके असतात भारताला
तर त्यापासून म्हणजे आंतरराष्ट्रीय धोके किंवा आंतरराष्ट्रीय याच्यावरती लक्ष ठेवून असते. आता मेकॅनिकल इंजिनिअरिंग आणि रॉ विंग्स याच्यामध्ये सामंजस्य काय, कशा पद्धतीने तुम्हाला मेकॅनिकल इंजिनिअरिंगचा फायदा रॉ एजन्सीसाठी होईल ते मला सांगा. ओके, ठीक आहे. PSI काय व्हायचं याचं उत्तर मला द्यावं. तुम्हाला काय वाटलं PSI? ड्यू रिस्पेक्ट टू ऑल अदर डिपार्टमेंट सर, आज पोलीस प्रशासनाची भूमिका आपण बघतो ती खूप महत्त्वाची आहे. आज स्त्रियांचे कामामध्ये वाढते प्रमाण याचं एक मुख्य कारण मी पोलीस प्रशासन म्हणेन सर. कारण त्यांनी जी कायदा व सुव्यवस्था राखते त्यामध्ये आपल्या जी समाज असते त्याचा विकास घडून येत असतो. आणि आपण जेव्हा एखादा पोलीस अधिकारी समोर बघतो तर आपल्यामध्ये जी एक सुरक्षितेची भावना निर्माण होते सर. त्यामुळे मला हो वाटतं सर. बरं, आता तुम्ही पोलीस अधिकारी झालात आणि औरंगाबादला तुमची पोस्टिंग तिथं आली, तर औरंगाबाद जिल्ह्यामध्ये पोलिसांसमोर कोणकोणती आव्हाने आहेत? छत्रपती ज्याला आपण म्हणतो, छत्रपती शिवाजी संभाजीनगर. सर पहिला मुद्दा तुम्ही उपस्थित करेल तो वाहतुकीचा. नंतर त्यानंतर औरंगाबाद हे थोडं राजकीय छत्रपती संभाजीनगर हे थोडं राजकीय दृष्ट्या नाव बदललं का? केंद्राच्या सूचीत आलं आहे का हे माझा Yes. प्रश्न होता. कारण एअरपोर्टचं नाव तर अजून औरंगाबादच आहे. सर वेगवेगळ्या प्रशासकीय विभागाने त्याला मान्यता दिली पाहिजे. जसं की सामान्य महसूल मंडळ किंवा नगर विकास यांनी जेव्हा प्रत्येक विभागाने मंजुरी दिली तर त्या पद्धतीने नाव बदलत चालतं सर. समजा तालुक्याचं नाव बदलेल किंवा नंतर जिल्ह्याचं बदलेल असं बदलत चालते सर. ते स्टेप बाय स्टेप प्रोसिजर चालू आहे सर. बरं, ठीक आहे. छत्रपती संभाजीनगर येथे पोलिसांसमोर कोणती आव्हाने, हा प्रश्न मी आता रिपीट केला. सर प्रथम ही वाहतुकीची आहे सर. आणि राजकीय दृष्ट्या थोडंसं प्रेरित असल्यामुळे जे आंदोलनं वगैरे जे होतात, मोर्चे वगैरे निघतात त्यांचा एक बंदोबस्त करणे हा, आणि तयार होणारी थोडीशी गुन्हेगारी सर आता मध्यंतरीच्या काळात. सध्या महाराष्ट्राचं राजकारण आणि पोलीस प्रशासन पुढील आव्हान आणि त्या आव्हानाची उपाययोजना म्हणून तुम्ही काय कार्यप्रणाली करा? माझा प्रश्न समजला? सध्या महाराष्ट्राचं राजकारण आणि पोलिसांपुढील आव्हान आणि त्या आव्हानावर उपाययोजना म्हणून तुम्ही अधिकारी असताना काय करा? कलेक्टिव्हिटी प्रश्न केलेत मी. सध्याची राजकीय परिस्थिती बघता महाराष्ट्राची राजकारणाचे गुन्हेगारीकरण थोडं मोठ्या प्रमाणात होत आहे. आणि त्या बळाचा वापर करून पोलिसावरती थोडंसं प्रेशर टाकले जाते. सो हे जे राजकारणाचे गुन्हेगारीकरण होते तर प्रत्येक पक्षाची नैतिक जबाबदारी आहे किंवा समाजाची सुद्धा नैतिक जबाबदारी आहे ते आपण रोखलं पाहिजे. पोलिसांना त्यांच्या कायदा व सुव्यवस्थामध्ये अडथळे निर्माण नाही केले पाहिजे. आणि पोलीस हा एक स्वतंत्र काम करणारा गट म्हणून महाराष्ट्रात वाटला पाहिजे. सो त्यांना त्या दृष्टीने थोडंसं स्वातंत्र्य दिलं पाहिजे की त्यांच्यावर राजकीय दबाव न आणला पाहिजे असं मला वाटतं सर. बरं, पोलीस सर पदापासून वरिष्ठ पदापर्यंत सर पोलीस शिपाई, पोलीस नाईक, पोलीस हवालदार पद आहे का? नाही सर, पोलीस नाईक हे पद आता रद्द झालेलं आहे. आता 16च रँक आहे सर पोलीस प्रशासन. कसं? पोलीस शिपाई, नाही सांगितलं ना, पोलीस कॉन्स्टेबल. हां, पोलीस शिपाई, पोलीस हवालदार, जमादार जे की ASI, नंतर PSI, नंतर API, PI, DYSP, ॲडिशनल SP, SP, नंतर पोलीस उपमहानिरीक्षक, नंतर पोलीस महानिरीक्षक, विशेष पोलीस महानिरीक्षक, अतिरिक्त पोलीस महासंचालक आणि पोलीस महासंचालक सर. चला, तुम्ही चांगलं काम केले आणि तुम्हाला डायरेक्ट सांगितले की आता तुम्ही API व्हा, तर तुम्ही ड्रेस कोड कसा आणाल? सर ड्रेस कोडवरती APIच्या निळी आणि लाल पट्टी राहील सर. आणि 3 निळी आणि लाल पट्टी आणि 3 स्टार राहील सर. आणि महाराष्ट्र पोलीस सेना लिहिलेलं राहील सर. नक्की? सॉरी सर, महाराष्ट्र पोलीस सेना. निळी आणि लाल पट्टी APIला राहील. मग PIचा ड्रेस कोड सांगा. सॉरी सर, मी थोडं कन्फ्यूज होतो आहे. मी याचं वाचलं पुन्हा थोडं कन्फ्यूज होतो सर. बरं, आता तुम्हाला एक हॉबीज तुम्ही सांगताना 2 सांगितल्या मला.
एक रिकाम्या वेळा शेतात आणि दुसरी काय सांगितली? मग तीच हॉबी माझी कलेक्टिव्हली सर, म्हणजे ज्या वेळ भेटतो ना तेव्हा शेतात जाणं, थोडं काम करू लागणं की दुसरी काय पिकाची कंडिशन बघणं, काय आपल्या शेतात पीक कसं आता चाललंय, काय चाललंय. तुमच्याकडे शेती आहे? येस सर. किती एकर आहे? 15 एकर आहे सर. कोणते शेतकरी तुम्ही? बागायतदार सर. मध्यम बुधारक सर. दुधारक? सॉरी सर, आता तुम्हाला पण कन्फ्युज होते सर. ठीक आहे, हरकत नाही. आता शेतीची जी पीक पेरा असतो तो कसा लिहिला जातो शेतात? पहिलं सर आपण तलाट्याकडे जाऊन तो पीक पेरायला यायचो समजा. आता ई पीक पाणी ॲप आले सर, ॲप्लिकेशन आले, त्यावरती आपण आपल्या गावाचं पत्ता वगैरे टाकला की त्या पेजवरती आपलं रिडायरेक्ट करतं. मग तिथे आपण आपलं पिकाची पीक कोणतं पीक आहे, कोणता हंगाम आहे, क्षेत्र किती आहे, हे सगळं नोंद करू शकतो सर. आणि ते स्वतः शेतकरीच करू शकतो सर. शेतकरी करू शकतो? येस सर. पण शेतकरी डिजिटल आहे? नाही सर, त्याला मदत घ्यावी लागते सर थोडीफार. पूर्णपणे डिजिटल नाही, त्याचा एवढा फायदा होत नाही. सध्या महाराष्ट्रात शेतकऱ्यांच्या आत्महत्याबद्दल काय विचार आहे आपले? सर NCRBचा 2000 क्राईम इन इंडिया हा 2022 हा रिपोर्ट नुकताच डिसेंबर 2023 प्रकाशित झाला. त्यामुळे शेतकऱ्याचे आत्महत्येमध्ये 4% वाढ झाली दाखवलेली सर. आणि त्या आत्महत्येमध्ये आपला महाराष्ट्र हा प्रथम क्रमांकाला दाखवलेला आहे सर. काय कारणं काय त्यामागची? सर याच्यातली कारणे सांगता येईल की ज्यावेळेस शेतकरी पीक लावतो त्यावेळेस त्याच्याकडे पैसे नसतात, त्यामुळे तो पैसे कर्जाऊ घेतो. नंतर ज्यावेळेस त्याच्याकडे माल येतो त्यावेळेस त्याला योग्य तो बाजारभाव मिळत नाही, त्याच्यामुळे तो अजून कर्जबाजारीच्या विळख्यात गुंतत जातो. त्यातून मिळणारी नैराश्य, त्यातून तो व्यसनाधीनाकडे वळतो आणि पर्यायी तो आत्महत्या करतो सर. ठीक आहे, हरकत नाही, फीडबॅक देतो, तुम्ही थांबा. थँक्यू सर. वेलकम. हॅव अ नाईस डे.